एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेतच राहा. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर दिवाळीची लगबग सगळ्यांची शॉपिंग सुरू आहे. माझी पण झाली. आता बघा, सगळ्यात आधी मी तर दिव्यांची शॉपिंग करते, कारण सगळ्यात आधी मला म्हणजे सगळ्यात आवडती शॉपिंग आहे माझी, म्हणून मी दिवेच आधी आणते. आणि आता हे मस्त रात्रभर मी पाण्यात सोक करून ठेवले होते दिवे, आणि मग नंतर मस्त कडक उन्हात वाळवले त्यांना. आणि त्यानंतर मग आता मी त्यांना पेंट करायला घेते, आणि दरवर्षी ना मी घरीच पेंट करते. तर आता ह्यावर्षी ना एक स्पेशल वस्तू बनवायची मला दिवाळीसाठी. तर आता कसं असतं, तर बघा हे छान छान प्रकारचे असे दिवे आणलेत मी. तर आता बघा तुम्ही कशा पद्धतीने मी कलर करते, आणि ते कशा प्रकारे काय बनवणार आहे. ते खूप छान वस्तू आहे आणि तुम्हालाही नक्की आवडेल, कारण मी खूप म्हणजे माझं कधीपासून डोक्यात चाललं होतं असं काहीतरी आपण बनवावं. तर बघा, आता गुड्डूसुद्धा मला कलर करू लागतो आहे. आता बघा कसं आहे, मुलांना टी व्ही बघण्यापेक्षा, मोबाईल बघण्यापेक्षा हे असे जर काहीतरी क्रिएटिव्हिटी दिलं ना करायला, तर मुलंही म्हणजे कसं एकदम तल्लीन होऊन जातात. आता गुड्डू तर बघा किती म्हणजे मग्न झालं आहे त्या कलर करण्यामध्ये, आणि त्याला आधीपासून ड्रॉइंगची आणि याची आवड आहे. तर बघा हे कमळाचे दिवे असे मी पेंट केले आहेत. कसे वाटतात ते पण सांगा. आणि आता गुड्डूने ते बघा ही उरलीसुद्धा पूर्णपणे पेंट केली. तुमच्या थोडं लक्षात आलंच असेल आता मला काय बनवायचं आहे म्हणून ते. आणि ही वस्तू खूप बनल्यानंतर खूप सुंदर होणार आहे. आणि बघा तुम्ही किती म्हणजे परिश्रम पण भरपूर आहे त्याच्यासाठी. आता जवळजवळ आमचे 3 ते 4 दिवस गेले सगळं करण्यासाठी. कलर करायला वेळ नाही लागला मला जास्त. बघू शकता. हो, खूपच सुंदर केले हा गुड्डू. दाखव कलर. हे बघा, पेंटिंगच्या बाबतीत आमच्या मुलाचा हात या वयामध्ये तरी मला नाही वाटत कोणी करू शकेल. एक नंबर पेंटिंग गुड्डूचे, खूपच सुंदर केले. हे बघा आतले दाखव, ते ग्रीनवाले दाखव कसे केले तू. वाव, बघ खूपच सुंदर केले ग्रीनवाले. बघा फिनिशिंग पण बघा किती छान केली. आवडतं ना तुला पेंटिंग करायला, कलर करायला? दरवर्षी करू लागतो ना मम्माला तू? दरवर्षी सांगतो. बघ किती सुंदर सुंदर कलर केलेत माझ्या गुड्डूने, मस्त. जेवढेही दिवे होते ना, मोठे असो किंवा लहान असो, आतला कलर सगळा गुड्डूने केला आहे. आणि या कलरचं श्रेय सगळं गुड्डूला जातं आहे. मी फक्त वरची बॉर्डरला कलर केला होता. सगळे कलर गुड्डूने केले, आणि तेही एकदम व्यवस्थित पद्धतीने केले. असं नाही की काही पण करायचं म्हणून करायचं. बघू शकता तुम्ही, बघा किती सुंदर म्हणजे पद्धतीने करतोय तो, जसं काही एकदम असं मोठ्या माणसासारखं व्यवस्थित काम करतोय. बघा म्हणजे त्याचं एवढा नीटनेटकेपणा बघून मलाही आश्चर्य वाटलं. बघा किती सुंदर करतोय तो, म्हणजे अजिबात तिकडे सुद्धा कलर गेलेला नाही. बघा फिनिशिंग आणि पद्धत बघा त्याची करायची. कलर गाइस कसं वाटतंय कमेंटला सांगा गाइस, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. ह्याच्या पोटात काहीच गोष्ट टिकत नाही. आता बघा सगळ्यात जास्त मेहनत तर मला ना ह्या दिव्यांना लागले. हे कमळाचे जे दिवे आहेत ना, सगळ्यात जास्त मेहनत त्यालाच लागली कलर करायला, कारण त्याचं जे म्हणजे काम एकदा असं बारीक होतं ना त्यामुळे. आणि मला कसं व्हाईट कलरची बॉर्डर साईडला हवी होती, त्यामुळे मग ते खूप असं एकदम केअरफुली आणि एकदम व्यवस्थित करायला लागलं. असो, पण कसं हौशेला मोल नाही आहे, त्यामुळे मी ते व्यवस्थित केलं. तर बघा किती सुंदर दिसत आहेत ना ते, असं व्हाईट बॉर्डर आणि साईडला म्हणजे कमळाचा कलर दिला आहे मी, पिंक कलर, आणि पानांना ग्रीन कलर. तर कसं आहे, आता बाजारात खूप साऱ्या वस्तू मिळतात हो नवीन नवीन, पण जे आपण हाताने स्वतः बनवतो ना त्याची गोष्टच वेगळी असते. आणि कधीही आपण बनवलेल्या वस्तूत जो आनंद असतो ना, तो बाजारातून विकत घेतलेल्या वस्तूत तेवढा नसतो. हे माझं तरी पर्सनल मत आहे. आणि म्हणजे मला कसं, मी एकटीच नाही करत हे सगळं, मला आमचे डॉक्टर साहेब पण खूप हेल्प करतात, कारण कसं या सगळ्या गोष्टी करायला त्यांनाही खूप आवडतं. मग त्यामुळे आम्ही कसं दोघं जणं
मिळून कुठल्याही गोष्टी कळतो. आता तुम्ही याचा पण बघितला असेल गणपतीचा डेकोरेशनचा व्हिडिओ, त्याच्यातही त्यांनी किती छान नारळ बनवलं होतं यावर्षी. बऱ्याच जणांनी बघितलं असेल, जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी, आणि जे नवीन असतील त्यांनी पण नक्की तो व्हिडिओ बघा गणपती डेकोरेशनचा. खूप सुंदर त्यांनी नारळ बनवलं होतं गणपती बाप्पाच्या आरससाठी. तर अशा पद्धतीने बघा, असं हळूहळू का होईना पण व्यवस्थित म्हणजे नेटकेपणाने जर आपण काही गोष्टी केल्या ना मनापासून, तर खरंच त्या छान आणि एकदम सुंदर होतात. आता आम्ही तर म्हणजे खूप असं काही डोक्यात नव्हतं, फक्त मी दिवे घेतले तेव्हा फक्त म्हटलं घेऊ आणि असं काहीतरी आपण करू. म्हणून मी वेगवेगळे असे दिवे आणले होते. आता ते असं मोजून पण आणले नव्हते, घेऊन आली होती मी सगळे 2-2 डझन दिवे. म्हटलं जेवढे लागतील तेवढे आणि जेवढे उरतील तेवढे. कसं आहे, आपल्याला असं वर्षभर पण लागतच असतात काही ना ते काही पूजा वगैरे असतात त्याच्यासाठी, म्हणून त्यामुळे वर्षभर पुरतील असे एक्स्ट्राचे दिवे मी दरवर्षी आणून ठेवते. तर बघा, आता तुम्हीच बघितलं किती वेळ लागला. एकच कमळाच्या दिव्याला अक्षरशः जवळजवळ 10 मिनटं तरी लागत होते मला हे सगळं करायला वगैरे. आता व्हिडिओ जरी तुम्हाला दिसत असला तो 12-15 मिनटाचा व्हिडिओ, पण हे जे केलं ना सगळं आम्ही, याला जवळजवळ आमचे 4 दिवस गेले. कारण कसं, कलर केल्यानंतर ते सुकू द्यावं लागतं. मग त्यानंतर जेव्हा आपण हे दिवे वगैरे आम्ही चिपकवले ना, तेव्हाही ते सगळे दिवे सुकू द्यावे लागतात. त्यानंतर मग ते हे करावं लागतं. अशा पद्धतीने बघा कसं, म्हणजे आता याला छान असा ग्रीन कलर दिला आहे मी. आता बघा, आम्ही बघत होतो दोघंजणं कसं चांगलं दिसेल कसं नाही, म्हणून आम्ही सेट करून बघत होतो. तर आता फायनली आम्ही ठरवलं कशा पद्धतीने बनवायचं ते. तर बघा, आधी आम्ही सगळं असं म्हणजे लावून बघितलं होतं, कुठला कलर कसा दिसतो, कुठला कलर कुठे शोभून दिसेल. अशा पद्धतीने आम्ही सगळे अरेंजमेंट केली आणि मग नंतर एक एक करून असं चिपकवलं. तर आता ते कशाने चिपकवलं ते पण तुम्हाला दाखवते. आणि इतकं छान चिपकलं ना ते की खेचूनसुद्धा निघत नाही आहे. तर बघा, हे एमसील, आणि हा कसा माझा पहिलाच प्रयत्न आहे. मी फर्स्ट टाईमच केला, म्हणजे याच्या आधी कधी केलं नव्हतं. असं बघितलं तर होतं बऱ्याच ठिकाणी, पण केलं नव्हतं. पण हा पहिल्यांदाच मी केलं हे. तर तरी पण म्हणजे असं वाटलं नव्हतं इतकं सुंदर बनेल असं. तर बघा, हे दोघं गोळे असे मिक्स करायचे, व्यवस्थित प्रॉपर मिक्स करायचे, म्हणजे त्यांचं दोघांचा मिळून एकत्र एक कलर झाला पाहिजे असं करायचं. थोडंसं ते हाताला पण चिपकतं जेव्हा आपण करतो ना, तेव्हा थोडं चिपकतं बघा, पण त्याचा कलर असं झाला पाहिजे पूर्ण मिक्स केल्यानंतर. ते वेगवेगळं नको, तरच ते व्यवस्थित चिपकतं, कारण ते दोघांचं कॉम्बिनेशन करायला लागतं. आणि आता बघा, सेफ्टी म्हणून मी ना काय केलं, B700चा हा क्रीम येतो, हा म्हणजे ग्लू येतो, तो ग्लूसुद्धा मी वापरला आहे. आता बघा, यांचं काय सुरू आहे, यांचं असं परफेक्ट पाहिजे असतं यांना, इकडे तिकडे थोडंसं पण वाकडं तिकडे नको व्हायला. म्हणून हे बघा, मेजरमेंटने मेजर करतात की कुठला दिवा कुठल्या अंतरावर लावायचा, म्हणून असं मेजर करतात ते. तर बघा, आता एमसील लावल्यानंतर ना आम्ही खाली पण एमसील टाकलं होतं, नंतर ग्लू टाकला, मग एमसील टाकलं आणि परत एमसीलवरती परत ग्लू टाकला. आणि बघा, अशा पद्धतीने आम्ही ते म्हणजे फिक्स केलं. आणि हे असं फिक्स केल्यानंतर ना बराच वेळ पकडून ठेवावं लागतं, त्यानंतर मग ते सुकतं, नाही तर ओलंच असतं ते. कारण हे सुकायला आता फक्त हे 4च दिवे सुकायला आम्हाला जवळजवळ 1 रात्र पूर्ण द्यावी लागली, तेव्हा ते दुसऱ्या दिवशी सेट झाले. त्यानंतर मग आम्ही बाकीचे दिवे चिपकवले. असे एक स्टेप जसं आम्ही करत गेलो ना, तसं स्टेपला आम्ही म्हणजे वेळ देत गेलो, तरच ते चिपकतं. जर आपण लगेच काढण्याचा प्रयत्न केला ना, मग ते चिपकत नाही. तर बघा, अशा पद्धतीने फायनल लुक, म्हणजे हा फायनल लुक नाही आहे, अजून काम बाकी आहे ह्याच्यामध्ये. तर बघा, आता परत आम्ही आधी ग्रीन पणत्या ठेवल्या होत्या, मग नंतर परत त्या पिंक ठेवून बघितल्या, तर ते जास्तच सुंदर दिसते. बघा, पूर्णपणे त्याला कमळाचा आकार आला आहे. तर आता फक्त आम्ही ठेवून बघितले. आता काय करतो, आता आयडिया आली ना, त्यानंतर काय करायचं, परत बघा, हे अशा पद्धतीने थोडं एमसील लावायचं. आता बघा, हे लावत आहेत डॉक्टर साहेब आमचे, असं लावायचं आणि ते व्यवस्थित आपलं मेजरमेंट असतं ना त्या ठिकाणी असं व्यवस्थितपर्यंत असं बघा, हे ग्लू पण टाकायचं आणि व्यवस्थित फिक्स करायचं त्याला. म्हणजे कसं, ते कितीही खेचलं ना तुम्ही नंतर, तर ते इतकं पक्कं बसतं की अजिबात तुटणार नाही ते.
कितीही ओढलं तुम्ही तरी ते निघत नाही, इतकं पक्कं बसतं. आता हे सगळं बनवण्याच्या मागे म्हणजे काहीतरी क्रिएटिव्हिटी पाहिजेच ना. काय म्हणजे कसं, आता आम्हाला दोघांनाही आवड आहे या सगळ्या गोष्टींची, म्हणून आम्ही असं काही नाही तर काही बघत असतो आणि करत असतो. पण कसं असतं ना, हे सगळ्या अशा गोष्टी केल्या ना तर आपण थोडंसं माइंड आपलं फ्री पण होतं आणि फ्रेश पण होतं. कारण कसं आपण इतकं गुंतून जातो ना या सगळ्या करण्यामध्ये की आपल्या डोक्यात दुसरे काही विचारच येत नाही. आपल्या डोक्यात तेच असतं की हे जास्तीत जास्त कशा पद्धतीने चांगलं होईल, काय होईल. तर बघा आता आमचे डॉक्टर साहेब अजून विचार करतच होते त्याला काय करायचं, कुठं कसं लावलं तर कसं चांगलं दिसेल असं. बघा आता त्यांनी ना मला आयडिया दिली की आपण ना हे असं असं लावू. पण ते लावल्यानंतर ना ते जास्त जसं बटबटीत वाटत होतं आणि मला इतकं असं बटबटीत नको होतं. मला थोडंसं सिम्पल आणि सोबरच हवं होतं. त्यामुळे त्यांना म्हटलं नाही आपण हे सगळं काही लावायचं नाही, आपण त्याला सिम्पलच ठेवू. जितकं सिम्पल चांगलं दिसतं ना तितकं असं जास्त बटबटीत केलं असतं ना मग त्याचा लुकच हे झाला असता, खराब दिसला असता मग. त्यामुळे म्हटलं जे आहे ना तेवढंच आता आपण चिपकवा. कारण मला तर ह्या वरच्या पण त्या चिपकवायच्या नव्हत्या रेड कलरच्या, पण त्या इतक्या सुंदर दिसत होत्या नंतर लावल्यानंतर, त्यामुळे मग मी त्या चिपकवल्या. तर बघा अशा पद्धतीने फायनल आम्ही पूर्ण त्यांना असा कलर केला. बघा कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्त राहा, मस्त राहा आणि खुश राहा.